हे बघा, मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे, तुम्ही त्याची बाईट, मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे. मी काय म्हणलेलं आहे, जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा, आणि जे ॲक्च्युअल ॲक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका, हे माझं वाक्य आहे. परत एकदा माझं मत आहे की चेक करावं, रीचेक करावं. आणि तिथं सर्व भीमसैनिक होते, आमचे बांधव होते, RPIचे कार्यकर्ते होते, भीम आर्मीचे कार्यकर्ते होते, दीपक केदार साहेब, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं. आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून, पाया पडून. एखाद्या आंदोलकांना विनंती करणं, पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं, तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले ना, सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केलं ना, आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना. याच्यापेक्षा कोणतं पाहिजे? आणि एक ते पोलिसांच्या वरती FIRच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती FIR करून घेत नाहीयेत, तर दलित बांधवांना, म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना, आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे, ते रवी सोनकांबळे, भीमराव हत्ती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी, या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये FIR करून घेत नसतील तर 156(3) कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे. तो आणि 156(3) मध्ये जर कुठे FIR घेतला नाही तर त्याच्यामध्ये, कारण त्याही घटनेला आता 2 महिने होत आले, 30 दिवसाच्या नंतर FIR होऊ शकते त्याच्या बाबतीत, तर 156(3) वापर करा, अशा प्रकारची विनंती केली. माझं स्टेटमेंट नीटनाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतंय. क्लिप या सगळ्या संदर्भामध्ये क्लिप देखील त्या ठिकाणची व्हायरल केली जाते. हो, ते मी म्हणतो ना, मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी काय म्हणलोय, माफ करा, कोणाला माफ करा? जे लोक ॲक्शन मोडमध्ये, कारण तिथले SP, IG ते DIG त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे ऑन कॅमेरा दिसत आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती. त्याप्रमाणे ते सगळे लोक, आणि मुख्यमंत्र्यांनी, हे बघा, अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होतंय का? त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे, सस्पेन्शन करा. परंतु जे कुठेच नाहीत, रेकॉर्डवर नाहीत, त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल. अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे, आजही वापरतो. यात काय चूक आहे? जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा, परंतु चूकच नाहीये. अंजली दमानिया यांनी असा आरोप केला आहे की सुरेश धस यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात U-टर्न घेतलाय, आपली भूमिका सौम्य. हे बघा, माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही. अंजलीताईंचं मी आजही आदर करतो बरं का, आणि मी एवढा छोटा बेटा नाही, याची भेट झाली त्याची भेट झाली, मी भेटागाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी अटक नाहीत, त्यामुळे आता ज्या ज्ञानेश्वरी ताई आहेत त्या SPंची भेट घेऊन उपोषणाचं त्यांनी इशारा दिलेला आहे. मग काय करेल ते माय माऊली, ती काय करेल? त्यांचं बरोबर आहे, त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात, परंतु माझं मत आहे, ताईंना त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या. त्यांची चूक नाही आहे, त्यांचा पती जाऊन 15 महिने होऊन गेले, आता हे 16वा महिना लागला. 16 महिन्यामध्ये पण आता SPंनी DYSP आणि LCB अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे. आणि ज्या दिवशी SPंनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहे. ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाहीत. आणि त्या
माझं मत असं आहे की त्या ताईंच्यावरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत. मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे. अंजली दमानिया म्हणतात की सुरेश धर यांची भूमिका अचानक कशी काय बदलली? माझी भूमिका बदललेली नाही. कालही तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील. कोणत्या दोन्ही बाबतीत, संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील. संतोष देशमुख, सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत. हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे.